गडिंग्लज शहरात नगरपालिकेच्या वतीने माझे शहर माझी जबाबदारी हे अभियान सुरू आहे। या अभियानांतर्गत सर्वच नगरसेवक पदाधिकारी सर्व प्रभागात जाऊन तेथील स्वच्छता करत आहेत व नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत आहेत। या अभियानांतर्गत आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मिळून स्मशानभूमीची स्वच्छता केली। त्यावेळी स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली होती। सगळीकडे विविध प्रकारचे साहित्य अस्ताव्यस्त पडले होते। त्यावेळी नगरसेवकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने सर्व स्मशानभूमी धुवून लखलखीत केली आणि स्मशानभूमीचे रोपडे पालटवले। माझे शहर माझी जबाबदारी या अभियानांतर्गत आज नगरसेवकांनी केलेले हे कार्य आगळंवेगळं ठरलं असून त्या उपक्रमाचं शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। गडिंग्लज शहरात नगरपालिकेच्या वतीने माझी शहर माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यात येतं। या अभियानांतर्गत सर्वच प्रभागात सर्व नगरसेवक जाऊन त्या प्रभागाची स्वच्छता करत आहेत। याच्या अधिक माहिती जाणून घ्या नगराध्यक्षता आपल्यासोबत महेश सलवादे त्यांच्याकडून जाणून घ्या। सलवादे साहेब, काय सांगाल, माझे शहर माझी जबाबदारी अभियान शहरांतर्गत राबवण्यात येते, नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो? निश्चितच गडिंग्लज शहरातील नागरिकांना आम्ही आव्हान केलं होतं की माझं शहर माझी जबाबदारी, आपण जसं आपल्या कुटुंबाची आपल्या घराची जबाबदारी घेतो तसं आपल्या शहराची जबाबदारी घ्या असं आम्ही आव्हान केलं होतं। आणि या आव्हानाला तरुण मंडळे असतील, ज्येष्ठ लोक असतील, महिला मंडळ असतील, यांनी फार मोठ्या प्रमाणात आम्हाला उत्स्फूर्त आज प्रभाग क्रमांक आम्ही 9 मध्ये आलो आहे। म्हणजे 8 प्रभाग आम्ही केले, चांगल्या प्रकारचं आम्हाला स्वच्छता करण्याचं म्हणजे भाग्य मिळालं। गडिंग्लजकरांनी ज्या ताकदीने आम्हाला निवडून दिलं होतं, सर्वसामान्य युवकांना ह्या सभागृहात पाठवायचं काम केलं होतं, त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही काहीतरी काम करावं शहरासाठी असा आम्ही एक संकल्प सोडला होता। आणि त्या दृष्टीतनं आम्ही जे स्वच्छतेचं काम केलं आहे, खरोखर लोकांच्या चेहऱ्यावर एखादं समाधान या अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसलेलं आहे। आणि ह्या अभियान जे यशस्वी करण्यात सर्वात मोठं जर कोणाचं योगदान असेल तर ते गडिंग्लज नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी असतील, सफाई कर्मचारी असतील, टेंडरवरचे कर्मचारी असतील, ह्या लोकांनी आम्हाला ह्या अभियानात फार मोठं मदत केली आहे। तर आज बांधकाम सभापती गुंडू पाटील आहे, त्यांनी या अभियानांतर्गत स्मशानाची स्वच्छता केली आहे। सर्व नगरसेवक त्यांच्या सोबत होते, जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया काय असेल। एकीकडे सगळीकडे तुम्ही स्वच्छता करताय आणि आज चक्क स्मशानाची स्वच्छता करण्यात आलेली आहे, काय सांगाल? या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय आमदार, आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार या नगरीचे नगराध्यक्ष आमचे मित्र माननीय महेश सलवादे यांच्या नियोजनाखाली आज सर्व नगरसेवक गेली 1 महिना माझं शहर माझी जबाबदारी स्वच्छता अभियान अतिशय चांगल्या पद्धतीनं, उत्कृष्ट पद्धतीनं करत आहेत। आणि खरोखर याला प्रतिसाद गडिंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे साहेब असतील, आरोग्य अधिकारी असतील, तसेच सफाई कर्मचारी असतील, ह्या सर्वांचं मनापासून गडिंग्लज नगरपालिकेच्या वतीनं, शहराच्या वतीनं आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभारी आहे। आणि खरोखर एक उत्स्फूर्तपणे लोकांच्यामध्ये चांगला प्रतिसाद स्वच्छ अभियानाला मिळत आहे। आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही एक वेगळं स्वच्छता अभियानमध्ये आज नगराध्यक्षांनी सूचना केल्याप्रमाणे आज आम्ही स्मशानभूमीची आज स्वच्छता केली आणि मनाला एक समाधान वाटलं की स्मशानभूमीची स्वच्छता करून आज स्मशानभूमी जर बघितलं तर चकाचक झालेली आहे। आणि अशाच पद्धतीनं नदीघाट असू देत, स्मशानभूमी असू देत, हनुमान मंदिर असू देत आणि प्रभाग क्रमांक 9 मधील सर्वसामान्य जनतेनं ज्या विश्वासानं मला असेल दर्शनातही कुंभार असेल, त्या विश्वासानं आम्हाला निवडून दिले। खरोखर नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये उत्स्फूर्तपणे सर्व युवकांचं मी प्रभागातील सर्वांचं आभारी आहे, ज्येष्ठ लोकांचं आभारी आहे, ज्यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिलं आणि आज प्रभाग क्रमांक 9 आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीनं चालू केलेला आहे। गुणू, आम्हाला आणखी एक माहिती द्या। आज प्रभाग क्रमांक 9 झाला आहे, उद्या परवा दिवशी 10 असेल, 11 असेल, विविध प्रभागात कोणकोणते उपक्रम राबवण्यात येणार आहेत? प्रत्येक प्रभागातील ज्या त्या नगरसेवकांच्यावर नगराध्यक्षांनी जबाबदारी टाकलेली आहे आणि ज्या त्या नगरसेवकांनी तिथली स्वच्छतेची जबाबदारी घेतलेली आहे आणि स्वच्छतेचे कर्मचारी असतील, सर्व आरोग्य अधिकारी असतील आणि नगरसेवक असतील, ज्या त्या ठिकाणी जिथं नागरिकांच्या तक्रारी असतील, म्हणजे जो भाग स्वच्छ नाही, जो भाग अस्वच्छ आहे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन स्वच्छता करण्याचं काम करत आहोत। आणि आता उद्या सोमवारी आम्ही प्रभाग क्रमांक आरती देवगुंडा ताई असतील आणि विठ्ठल भंबानगोळ असतील, यांच्या प्रभाग 10 मध्ये आम्ही सोमवारी तिथं स्वच्छतेसाठी जाणार आहोत। धन्यवाद। महेश सलवादे असतील, बांधकाम सभापती गुंडू पाटील असतील, हे बोलत होते। त्यांनी सांगितलेलं आहे गडिंग्लज शहरात विविध प्रभागात कशा पद्धतीची स्वच्छता केली आणि आज स्वच्छता करत असताना चक्क स्मशानभूमीची स्वच्छता करून एक आगळं वेगळं पण जपलेलं आहे। आणि विविध प्रभागात आता पुढील सुद्धा आणखीन 2 प्रभाग शिल्लक आहे, त्याच पद्धतीने स्वच्छता करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टे, गडिंग्लज। धन्यवाद।